नमस्कार। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख से कुछ नहीं होता, हौसले से उडान होती है। मित्रांनो, आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स हा प्रचंड असणं गरजेचं आहे। मित्रांनो, पक्षाला पंख आहेत म्हणून आणि म्हणूनच तो उडू शकतो असं नाही, तर त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर त्या बळावर तो निश्चितच जास्त उंच भराऱ्या घेऊ शकतो। मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत अशी करा कॉमर्स विषयामधल्या नेटसेट परीक्षेची पूर्वतयारी या विषयावरती, आणि आपल्या सोबत आहे मी डॉक्टर अतुल भावे। मित्रांनो, कॉमर्स अकाउंटन्सी या विषयामध्ये जर आपल्याला सहाय्यक प्राध्यापक अर्थात असिस्टंट प्रोफेसर म्हणून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठामध्ये काम करायचं असेल तर सेट किंवा नेट परीक्षा उत्तीर्ण होणं हे गरजेचं असतं। PhD हा त्याला निश्चितच ऑप्शन असतो, परंतु सेट नेट क्लिअर करायची असा अनेकांचा विचार असतो, अनेकांनी तसं ठरवलेलं असतं। आणि आपण हा व्हिडिओ क्लिक केला आहे, व्हिडिओ बघताय म्हणजे निश्चितच आपल्याला सेट नेट परीक्षा पास व्हायची आहे। मित्रांनो, सेट किंवा नेट परीक्षा ही जर पास व्हायची असेल, किंबहुना जीवनात कुठे यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी आपल्याकडे गरजेच्या असतात। पहिली गोष्ट, स्ट्रॉंग डिझायर अर्थात तीव्र इच्छा। आपली इच्छा असली पाहिजे की यस, मला सेट किंवा नेट व्हायचं आहे। दुसरी गोष्ट, प्रयत्न, होल हार्टेड एफर्ट्स। सर्व मार्गाने तुम्ही प्रयत्न केले पाहिजे। दिवसाचे 24 तास डोक्यात असलं पाहिजे मला सेट नेट पास व्हायचं आहे, त्या दृष्टीनं जे जे करावं लागेल, ज्या ज्या दृष्टीनं प्रयत्न करावे लागतील ते मी करीन, आणि ती तुमची तयारी असली पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायडन्स अर्थात मार्गदर्शन। त्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे। माझं व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम ग्रुप असेल, माझं यूट्यूब चॅनल असेल, आणि काही वेळा मी तुमच्यासोबत जो आठवड्यातून एकदा लाईव्ह येणार आहे त्या लाईव्ह सेशन्स असतील, त्या मार्गानं आपण भेटणारच आहोत। त्यामुळं यश तुम्हाला फार दूर नाही। त्यामुळे यश मिळवायचं असेल, नेट किंवा सेटची एक्झाम कॉमर्समधनं तुम्हाला क्रॅक करायची असेल तर 3 गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत। एक म्हणजे तुमची इच्छा पाहिजे, दुसरं म्हणजे तुम्ही भरपूर प्रयत्न केले पाहिजेत, आणि माझं मार्गदर्शन जे तुमच्याबरोबर असणारच आहे। मित्रांनो, परीक्षा सेट नेटची जर पास व्हायचं असेल किंवा आयुष्यात कधी यशस्वी व्हायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। पहिली गोष्ट जी आपण लक्षात घेणं गरजेचं असतं ते म्हणजे आपण जे प्रयत्न करणार आहोत ते प्रयत्न करत असताना आपण सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे। स्वतःचं उत्तेजन आपल्याला असलं पाहिजे। कुणीतरी म्हणेल अभ्यासाला बस, मग बसेन आणि मी सेटचा नेटचा अभ्यास करेन, असं होत नाही। तर तुमची स्वतःची तीव्र इच्छा पाहिजे, तुमची तयारी पाहिजे, तुम्ही अभ्यासाला स्वतःहून बसला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मोटिवेटेड पाहिजे, पॉझिटिव्ह माइंडसेट तुमच्यात पाहिजे। तुम्ही सकारात्मकच असलं पाहिजे। यस, मी ही परीक्षा पास होणारच, हो मी अभ्यास करणारच, असं तुम्ही म्हटलं पाहिजे। नकारात्मकता तुमच्याजवळ कुठेही असली नाही पाहिजे। नकारात्मकता कुठून येते तर स्वतःच्या विचारातून येते। काहीतरी नकारात्मक गोष्टी समाजात आजूबाजूला बघितल्यात त्यातून येते। आपले मित्रपरिवार नकारात्मक असेल तरी येतं। त्यामुळं नकारात्मक गोष्टींपासून, नकारात्मक विचारांच्या लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे। अनेक लोक असं करतात की यस, मला निगेटिव्हिटी आली आहे, माझं मोरल थोडं कमी झालं आहे, मला थोडं वेगळंच वाटतं आहे, आता मी एखादा कॉमेडी शो बघतो, आता मी एखादा चांगला हसवणारा कॉमेडी मूव्ही बघतो किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचतो कॉमेडी, तर तुम्ही वेळ वाया घालवताय। तुम्हाला जर सकारात्मक व्हायचं असेल, तुम्हाला जर ऊर्जा यायची असेल, तुम्हाला जर पॉझिटिव्ह वाटायचं असेल तर एक चांगली गोष्ट तुमच्यापैकी प्रत्येकाजवळ आहे, ती म्हणजे तुमची फॅमिली, तुमचं कुटुंब। मग त्यामध्ये आईवडील असतील, आजी आजोबा असतील, तुमचा लाईफ पार्टनर असतील, छोटी छोटी मुलं असतील, भाऊ बहीण असतील, जे तुमच्या कुटुंबाचे घटक आहेत त्यांच्याबरोबर 5 मिनटं, 10 मिनटं, अगदी 2 मिनटं तुम्ही जर घालवलीत, मन मोकळं केलं, गप्पाटप्पा केल्यात, तर निश्चितच तुमचा पॉझिटिव्ह माइंडसेट तयार होईल आणि तुम्ही नेटच्या, सेटच्या किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला पूर्णतः तयार व्हाल।
त्यामुळं हाच तुमच्या यशाचा एक मार्ग आहे. मित्रांनो, या नेटसेटबद्दल बोलत असताना पहिल्यांदा आपण प्रत्येक पेपरच्या अनुषंगानं बोलूया. पेपर 1 हा जनरल पेपर असतो. सगळ्याच नेटसेट करणाऱ्या लोकांसाठी हा असतो. आणि तुम्हाला सांगायचं तर मराठीतून तुम्ही जेव्हा परीक्षा देणार आहे तेव्हा फक्त तुम्ही मराठीतून सेट परीक्षा देऊ शकता. आणि या परीक्षा पुणे विद्यापीठ कंडक्ट करत असतं. आणि या परीक्षेत तुम्ही क्लिअर झाला तर महाराष्ट्र आणि गोव्याच्या हद्दीतली विद्यापीठं, महाविद्यालयं यांच्यामध्ये तुम्ही सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करू शकता. मित्रांनो, सेटनेट परीक्षेसाठी पहिला पेपर जो आहे कंपल्सरी, त्याच्यामध्ये एकूण 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा असतो आणि एकूण गुण त्या पेपरला 100 असतात. मित्रांनो, या सिलेबसचा, अभ्यासक्रमाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावरती 5 प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. म्हणजे थोडक्यात 5 दूने 10 मार्काचे प्रश्न 10 घटकांपैकी प्रत्येक घटकावर येत असतात. असे एकूण 10 घटक, 50 प्रश्न, 100 मार्क. एकेका घटकाबद्दल जर आपण बोलायचं झालं तर पहिला असतो टीचिंग ॲप्टिट्यूड. शिकवणार कसं तुम्ही, शिकवण्यासाठी लागणारी कौशल्य तुमच्यात आहेत का, याच्याबद्दलचा. दुसरा घटक जो असतो तो रिसर्च ॲप्टिट्यूड, संशोधनाबद्दलचा. चांगला टीचर हा चांगला संशोधक निश्चितच असतो. आणि आपण जेव्हा M.Com करत असतो तेव्हा रिसर्च मेथोडॉलॉजीच्या पेपरमधून, वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून आपल्याला रिसर्च मेथोडॉलॉजी बऱ्यापैकी क्लिअर झालेली असते. त्याच्यानंतर रीडिंग कॉम्प्रिहेन्शनबद्दल बोलायचं तर अगदी आपण 5वीपासून 12वीपर्यंत इंग्रजीचा पेपर जो देत असतो त्यात पॅरेग्राफ आणि त्याच्यावरचे प्रश्न यांची उत्तरं आपण पॅरेग्राफमध्ये शोधून देत असतो. साधारणतः त्याच टाईपचं हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतं. अर्थात ॲडव्हान्स लेवलला असतं, तेवढं काही अगदी 8वी-10वीच्या लेवलला नसतं. त्यानंतर कम्युनिकेशनवरती चौथा चॅप्टर असतो. मित्रांनो, आपण कॉमर्सचे स्टुडंट आहोत. आपण FY-BCOMला पदवीच्या पहिल्या वर्षाला कम्युनिकेशनवर एक पेपर शिकलेला असतो. याचा बऱ्यापैकी वापर या घटकावरची उत्तरे लिहिताना आपल्याला होत असतो. त्याच्यानंतर जो 5वा चॅप्टर असतो तो रिझनिंगवर असतो. मॅथमॅटिकल रिझनिंग त्याच्यात असतं. 6वा चॅप्टर लॉजिकल रिझनिंगवर असतो. 7वा चॅप्टर डेटा इंटरप्रिटेशन. अर्थातच मित्रांनो, वेगवेगळे चार्ट्स असतील, ग्राफ असतील, पाय चार्ट असेल आणि त्याच्यावरचे प्रश्न असतील, या टाईपचा हा असतो. त्यानंतर जो 8वा टॉपिक असतो तो असतो इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, अर्थात ICTवर आधारित. आजच्या जगातला तो परावलीचा शब्द आहे ICT. त्याचं बऱ्यापैकी मटेरियल सगळीकडे आज उपलब्ध झालेलं आहे. त्याच्यानंतर पीपल अँड एन्व्हायरमेंट असा 9वा पार्ट असतो. आपण जर नीट तयारी केली तर थेरॉटिकल बॅकग्राऊंडच्या आधारे त्याची उत्तरं आपण चांगल्या प्रकारे लिहू शकतो. मित्रांनो, जर आपण चांगल्या प्रकारे विचार केला तर आपल्याला 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन सिस्टम, गव्हर्नन्स, पॉलिसी अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा सोपा जाऊ शकतो. अगदी कोठारी आयोग असेल, राधाकृष्णन आयोग असेल किंवा अलीकडच्या काळातली न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, हायर एज्युकेशनमध्ये, उच्च शिक्षणामध्ये काय काय बदल झालेत या अनुषंगानं हा चॅप्टर आहे. नीट थेरॉटिकली आपण अभ्यास केला, पॉईंट्स काढले तर याच्यावरचे प्रश्न देखील सोडवू शकतो. मित्रांनो, या एकूणच सिलेबसच्या अनुषंगानं आपण बघितलं. पेपर 1च्या दृष्टीनं जर आपण विचार केला तर कोणती पुस्तकं आज बाजारात आपल्याला उपलब्ध आहेत. पुस्तकं तर भरपूर आहेत, पण मराठीतून उपलब्ध असलेली आणि हा सगळा सिलेबस चांगल्या प्रकारे कव्हर करणारी, परीक्षा क्रॅक करायला आपल्याला मदत करू शकणारी अशी कोणती पुस्तकं आहेत पेपर 1साठी. तर मला 2 पुस्तकं चांगली आढळतात. एक आहे सेटनेट मार्गदर्शक पेपर 1साठीचं डॉक्टर ब्रिजमोहन दायमा यांचं, आणि दुसरं आहे शशिकांत अन्नदाते यांचं सेटनेट मार्गदर्शक. ही दोन्ही पुस्तकं आपल्याला चांगली मदतगार ठरू शकतात. मित्रांनो, या 2 पुस्तकांबरोबरच मला तुम्हाला सांगायला आवडेल की 3 टॉपिक याच्यामध्ये आपल्याला थोडे टफ असलेले दिसून येतात. आपण जर विचार केला तर म्हणजे वाचलं, नोट्स काढल्या, प्रश्न आले, उत्तरं लिहिली, अशा टाईप जे नाही आहेत, ज्याच्यात आपल्याला विचार करायला लागतो, आपल्याला काही फॉर्म्युले वापरावे लागतात, असे 3 टॉपिक आहेत. कोणता? तर 5वा, 6वा आणि 7वा. 5वा टॉपिक रिझनिंग इन्क्लुडिंग मॅथमॅटिक्स, 6वा लॉजिकल रिझनिंग आणि 7वा डेटा इंटरप्रिटेशन. याच्यावरचे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर काही गोष्टी आपल्याला क्लिअर असाव्या लागतात.
कोणत्या गोष्टी क्लिअर असाव्या लागतात? तर FY BComला आपल्याला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मुंबई विद्यापीठामध्ये, शिवाजीचा जर विचार केला तर SY BComला आपल्याला स्टॅटिस्टिकलचा पेपर असतो. अशा टाईपची काही पुस्तकं आहेत ती विचारात घ्यावी लागतात. त्याचप्रमाणे 2 पुस्तकं मी तुम्हाला रिकमेंड करेन आपल्या सेटनेट मार्गदर्शका व्यतिरिक्त. त्यापैकी पहिले एक पुस्तक आहे बुद्धिमापन चाचणी म्हणून सुजित पवार यांचं. हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. अगदी अनेक प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला तुम्हाला सोप्या भाषेत अनेक प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची यासाठी ह्या पुस्तकातल्या क्लुप्त्या, युक्त्या, सूत्र हे तुम्हाला उपयोगी ठरू शकतं. त्याचप्रमाणे दुसरं एक पुस्तक आहे संपूर्ण गणित नावाचं. संपूर्ण गणित, क्लुप्त्या आणि सूत्र, पंढरीनाथ राणे यांचं हे पुस्तक आहे. तर ही 2 पुस्तकं या 3 चॅप्टरसाठी 5व्या, 6व्या, 7व्या रिझनिंग असेल, लॉजिकल रिझनिंग असेल आणि डेटा इंटरप्रिटेशन याच्यासाठी फार महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. मित्रांनो, याचबरोबर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमन सेन्स हा पहिल्या पेपरमध्ये आपल्या दृष्टीनं फार महत्त्वाचा असतो. आपल्या कॉमन सेन्सच्या आधारे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो. त्यानंतर पहिला पेपर काय, दुसरा पेपर काय यांच्या अनुषंगानं मला आपल्याला सांगायचं आहे की बरेच लोक अगोदर वाचन करतात, मग नोट्स काढतात, मग ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघतात आणि मग परीक्षेला ॲपियर होतात. ही चुकीची पद्धत आहे. याचं कारण असं की प्रश्नांचा अंदाज, प्रश्नांचा धांडोळा आपण घेणं सुरुवातीला गरजेचं आहे. आज जर तुम्ही विचार केला तर माझे व्हॉट्सअप ग्रुप असेल, टेलिग्राम ग्रुप असेल, यूट्यूब चॅनल असेल, या माध्यमातून मी काही प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आन्सर की उपलब्ध करून दिले. त्यातून तुम्हाला कशाच पद्धतीचे प्रश्न येतात हे कळेल. त्याचप्रमाणे तुम्ही जर UGC नेटच्या साईटला गेला तर गेल्या 2-3 वर्षातले ऑब्जेक्टिव्ह टाईपचे पेपर कसे आले होते नेट सेटचे, ABCD वाईज. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेलात तर सेटचे पेपर तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या पेपरच्या माध्यमातून कशा स्वरूपाचे, काय काठिण्य पातळीचे, काय लेव्हलचे, कोणत्या घटकावरचे प्रश्न विचारतात, पेपर 1 असो, पेपर 2 असो, हे तुमच्या लक्षात येईल. आणि ते एकदा लक्षात आलं की त्या अनुषंगानं आपण कोणत्या गोष्टी अभ्यासायच्या, कशा पद्धतीनं 4 मधला एक पॉईंट आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, 4 पर्यायी उत्तरातलं एक पर्यायी उत्तर निवडायचं आहे, या अनुषंगानं कसे पॉईंट्स काढायचे, नोट्स बनवायच्या शॉर्टकटमध्ये, ते तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे पेपर्स बघायचे, कोणत्या घटकावरचे कसे कसे प्रश्न विचारले जात आहेत हे बघायचं. त्याचा अंदाज आला की मग त्या घटकाची तयारी करायची. अशा अनुषंगानं आपण जाऊ शकतो. आणि हे जे 3 टॉपिक मी सांगितले, मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, याच्यासाठी त्या टाईपची सूत्र असतील, वेगवेगळ्या क्लुप्त्या असतील, युक्त्या असतील, त्या लक्षात घेऊन कसं सोडवायचे प्रश्न हे आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला जो एक मी टॉपिक सांगितला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा, त्या टॉपिकसाठी तुम्हाला काय केलं पाहिजे तर उतार्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे याची जी मार्गदर्शक पुस्तकं आहेत त्यातले काही नमुने असतील किंवा इंटरनेटवरचं मटेरियल उपलब्ध असतील त्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. रिसर्च ॲप्टिट्यूडसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी इन कॉमर्स आपलं पुस्तक आहे कोठारींचं, ते तुम्ही वापरू शकता किंवा रिसर्च मेथोडॉलॉजीचं तुमचं MCOMचं पुस्तक वापरू शकता. त्यात बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होऊ शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, वेगवेगळ्या हायर एज्युकेशनमधले डेव्हलपमेंट्स असतील, त्यांची माहिती आज UGCच्या वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, ती तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, हे सगळं मटेरियल जर आपण वापरलं आणि प्लॅनिंग करून अभ्यास केला, प्लॅनिंग करून अभ्यास याचा अर्थ पहिल्याने क्वेश्चन कसे असतात 2-3 वर्षाचे बघून घेतले, कोणत्या घटकावर काय टाईपचे प्रश्न विचारले जातात याची माहिती घेतली, त्या अनुषंगानं अभ्यास केला, त्या अनुषंगानं पॉईंट टू पॉईंट एक विधान 4 पर्याय, योग्य पर्याय निवडायचा, या अनुषंगानं कोणती विधानं असू शकतात, काय त्याचं पर्यायी उत्तर असू शकतं, या अनुषंगानं नोट्स काढून जर आपण अभ्यास केला तर निश्चितच आपल्याला पेपर 1 क्लिअर करणं किंवा पेपर 2 क्लिअर करणं हे फारसं कठीण काम नाही आहे. मित्रांनो, पेपर 1 नंतर आपण पेपर 2कडे जेव्हा जातो तेव्हा पेपर 2 हा कॉमर्स विषयाचा स्पेशल पेपर असतो. याच्यामध्ये एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न असतात. बहुपर्यायी याचा अर्थ एक विधान दिलेलं असतं, त्याचे 4 पर्याय असतात, त्यातला एक पर्याय निवडायचा. प्रत्येक प्रश्न 2 गुणांचा, त्यामुळे 100 प्रश्नांना 2 गुणाप्रमाणे 200 गुणांचा हा पेपर असतो. आणि मित्रांनो, याच्यात देखील 10 घटक आहेत आणि या प्रत्येक घटकासाठी कशी आपण तयारी करायची या अनुषंगाने मी तुमच्याशी बोलणार आहे. कोणते 10 घटक आहेत तर पहिला घटक आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, दुसरा आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग,
तिसरा आहे बिझनेस इकॉनॉमिक्स, चौथा आहे बिझनेस फायनान्स, पाचवा आहे बिझनेस स्टॅटिस्टिक अँड रिसर्च मेथड्स, सहावा आहे बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, सातवा आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, आठवा आहे मार्केटिंग मॅनेजमेंट, नववा आहे लिगल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस, दहावा आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग. असे एकूण 10 घटक याच्यामध्ये आहेत. साधारणतः 100 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, 200 गुण मिळवायचे आहेत. त्या अनुषंगानं जर विचार केला तर मराठीत कोणतं पुस्तक उपलब्ध आहे या पेपर 2साठी, तर मला बरीच पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातलं एक चांगलं वाटतं जे तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर 2 जो आहे कॉमर्सचा स्पेशल पेपर तो क्लिअर करण्यासाठी वापरू शकाल, तर ते पुस्तक मराठीमधलं आहे निराली प्रकाशनचं वाणिज्य मार्गदर्शक नावाचं, सेटनेट परीक्षा वाणिज्य मार्गदर्शक पेपर 2साठीचं निराली प्रकाशनचं, तर ते तुम्ही वापरू शकता. या पुस्तकाच्या अनुषंगानंच इतर अनेक पुस्तकं देखील तुम्ही वापरू शकता. परंतु मित्रांनो, ती टॉपिक वाईज सिलेबस कसा कव्हर करायचा, कोणती पुस्तकं वापरायची, कसं मटेरियल मिळवायचं हे सांगण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, ती अशी की 11वीला तुम्ही जेव्हा ॲडमिशन घेतला त्या 11वीच्या वर्गापासून MCOMच्या वर्गापर्यंत आपण कॉमर्सचा अभ्यास 2+3+2 म्हणजे 7 वर्षांसाठी केलेला आहे. या 7 वर्षात जी जी पुस्तकं आपल्या हाताखालून गेली त्यांचा अभ्यास क्लिअरली करणं, त्यांची रिव्हिजन करणं, त्यात जे जे आपल्याला झालेलं होतं ते सगळं आपल्याला नीट येतं आहे की नाही बघणं, हे आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि तो अभ्यास जर आपला नीट असेल तर निश्चितच कॉमर्सचा पेपर क्लिअर करणं आपल्याला कठीण जात नाही. त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर 11वी-12वीत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, वाणिज्य संघटन अर्थात OC, काहींना सहकार असेल, काहींना सेक्रेटरियल प्रॅक्टिस असेल, त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचा पेपर 11वीत-12वीत होता, त्यांचा नीट अभ्यास आपण केला पाहिजे. किंबहुना तो सिलेबस नीट समजून घेतला पाहिजे. त्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ते गरजेचं आहे. FY-SY TYला जर आपण बघितलं तर कायद्यांशी रिलेटेड एक पेपर आपल्याला होता. मुंबई विद्यापीठात तो 2ऱ्या वर्षाला आहे. व्यावसायिक कायदे शिवाजी विद्यापीठात 3ऱ्या वर्षाला आहे. मॅथमॅटिक्सचं जर बघितलं तर आपल्याकडं मुंबई विद्यापीठात 1ल्या वर्षाला आणि शिवाजी विद्यापीठात 2ऱ्या वर्षाला स्टॅटिस्टिक्सचा पेपर, असे ते पेपर प्रत्येक विद्यापीठात असतात. मी मुंबई आणि शिवाजीचं उदाहरण एवढ्यासाठी देतो की ज्या विद्यापीठात मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे, पण प्रत्येक विद्यापीठात कमी अधिक फरकानं ते असतातच. कॉमर्स किंवा वाणिज्याचा पेपर हा 3ही वर्षाला FY-SY TYला आपल्याला असतोच. जाहिरात कलेचा पेपर काही ठिकाणी असतो. त्याचप्रमाणे अकाउंटचे पेपर मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग इयर वाईज आपल्याला असतात. त्यामुळे ते आपल्या चांगले माहितीचे आहेत. त्याचप्रमाणे MCOMला रिसर्च मेथडॉलॉजीसारखे पेपर असतो. अगदी FY BCOM पासून MCOMच्या 1ल्या वर्षापर्यंत तुम्हाला एक पेपर असतो इकॉनॉमिक्सचा, बिझनेस इकॉनॉमिक्स नावानं, किंवा MCOMला जागतिक दर्जाचं जागतिक व्यापारासंबंधीचं अर्थशास्त्र अशा स्वरूपाचा ग्लोबल ट्रेड अँड फायनान्सवरचं इकॉनॉमिक्स, असे पेपर असतात. यातला जो सिलेबस कव्हर झालेला असतो त्याचा नीट अभ्यास करणं हे आपल्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं असतं. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक तुम्हाला सांगायचं तर 2008मध्ये ज्या वेळेला मी सेट आणि नेट दोन्ही एक्झाम क्रॅक केल्या होत्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये, तेव्हा मी कोणतंही रेफरन्स बुक वापरलेलं नव्हतं पेपर 2साठी. पेपर 1साठी निश्चितच मी हिमालया पब्लिकेशनचं वापरलं होतं. याचं कारण असं, मी इंग्रजीतून पेपर्स देत होतो नेट सेटची तयारी करताना, त्यामुळं मी ते पुस्तक प्रेफर केलं होतं. आणि तुम्हाला देखील मी सांगेन की जर तुम्हाला इंग्रजीतून पेपर द्यायचे असतील तर पेपर 1साठी आत्ताच्या काळात मला जे ओके वाटतं ते म्हणजे KVS मदान यांचं पुस्तक फार चांगलं आहे. आणि पेपर 2साठी इंग्रजीमधून तुम्हाला जर पाहिजे असेल तर ट्रुमन पब्लिकेशनचं पुस्तक अत्यंत चांगलं आहे. पण आपण हा मराठीतल्यांसाठी व्हिडिओ करतो, यासाठी मराठीतली पुस्तकं मी काही तुम्हाला रिकमेंड केली. तर मित्रांनो, सांगायची गोष्ट अशी, 11वी टू MCOM हे जर तुम्ही क्लिअर सिलेबसचा अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला पेपर 2 क्रॅक करणं अगदी साधं सोपं आहे. मी स्वतः त्याचं उदाहरण आहे जिथं जागतं पहिल्या प्रयत्नात पेपर क्लिअर केलेलं, त्यामुळं तुम्ही देखील निश्चितपणे ते करू शकता. या अनुषंगानं मी तुम्हाला एक निराली पब्लिकेशनचं बुक सांगितलं मराठीतून.
त्याच्या जोडीला हे पुस्तक तुमचा सिलेबस नक्कीच कव्हर करेल, पण काही गोष्टींसाठी खास काही पुस्तकं आपण विचारात घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. कोणती पुस्तकं आणि काय सिलेबससाठी ती उपयोगी पडतात बघा. पहिला टॉपिक आपला आहे बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, ज्याच्यामध्ये बिझनेस एन्व्हायरमेंट असेल, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असेल, इंटरनॅशनल बिझनेस असेल, थिअरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड असतील, त्याचप्रमाणे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, बॅलन्स ऑफ पेमेंट, रिजनल इकॉनॉमिक इंटेग्रेशन्स, एशियन सार्क यांच्यासारखी इंटरनॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूशन असतील, IMF, वर्ल्ड बँक किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल, या सगळ्यासाठी जे निराली प्रकाशनचं मी बुक तुम्हाला सांगितलं आहे मराठीतलं, किंवा ट्रूमन पब्लिकेशनचं इंग्रजीमधलं पेपर 2साठीचं, त्या पुस्तकाने हे व्यवस्थित कव्हर केलेले आहेत. त्यामुळे याच्यासाठी स्पेशल बुक वाचण्याची गरज नाही. हां, आता जर अपडेट्स काही आपल्याला घ्यायच्या असतील तर इंटरनेटवर ह्या प्रत्येक घटकावरच्या अपडेट्स सतत येत असतात, त्या तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे माझे व्हॉट्सअप ग्रुप असतील, टेलिग्राम ग्रुप असेल, यूट्यूब चॅनल असेल, याच्यावर देखील मी या अपडेट्स वेळोवेळी पोस्ट करत असतो. त्या देखील तुम्ही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी पाहू शकता. दुसरा चॅप्टर जो आहे अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, हा फार महत्त्वाचा चॅप्टर आहे. आणि तुम्हाला आणखी एक गंमत सांगायची म्हणजे अकाउंट्सचा जर अभ्यास आपण केला, मॅनेजमेंट अकाउंट असेल, कॉस्ट अकाउंट असेल, फायनान्शियल अकाउंट असेल, कॉर्पोरेट अकाउंट असेल, जे काय अकाउंट्स आपण म्हणू ते, त्याच्यासाठी मराठीपेक्षा इंग्रजी सोयीचं ठरतं. आणि तुम्हाला माहिती आहे आपला सेटचा पेपर हा इंग्रजी मराठी दोन्ही भाषेत असतो. त्यामुळे जरी तुम्ही मराठीत पेपर अटेम्प्ट करणार असाल तरी अकाउंटच्या घटकाची माहिती ही आपण इंग्रजीत कशी दिली त्याच्यावरनं घ्यायची. याचं कारण असं की अनेक कन्सेप्ट अकाउंटच्या आपण इंग्रजीत शिकलेलो असतो आणि मराठीतून पेपर देताना त्या आपल्याला इंटरप्रेट व्हायला कठीण जातात. त्यामुळे इंग्रजीतला तेवढा प्रश्न आपण बघायचा, उत्तर देताना नक्की तुम्ही मराठीतलं सिलेक्ट करा तो पॉईंट. परंतु ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या अकाउंटिंग अँड ऑडिटिंगमध्ये मित्रांनो बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल जे 11वीच्या बुक किपिंग अकाउंटन्सीत झाले, पार्टनरशिप अकाउंट 12वीत झालेली, ॲडमिशन, रिटायरमेंट, डेट डिसॉल्युशन असेल, पार्टनरशिप फायनल अकाउंट असेल, कॉर्पोरेट अकाउंटिंग असेल, होल्डिंग कंपनी असेल जी साधारणतः MCOMला असते, कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग साधारण लास्ट इयरला असतं, त्याचप्रमाणे फायनान्शियल स्टेटमेंट जे मॅनेजमेंट अकाउंटिंगमध्ये असतं, रेशो असेल, फंड फ्लो, कॅश फ्लो, ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग जी अकाउंटची नवीन ब्रँच आज डेव्हलप होते आहे, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड असतील, IFRS असेल, ऑडिटिंग असेल, नवीन कन्सेप्ट ज्या ऑडिटिंगमध्ये आज आलेल्या असतील, एनर्जी ऑडिट, एन्व्हायरमेंटल ऑडिट, सेफ्टी ऑडिट, सिस्टीम ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट, यासारख्या गोष्टी असतील, या सगळ्या या दुसऱ्या घटकामध्ये कव्हर झालेल्या आहेत. या देखील निराली पब्लिकेशन किंवा इंग्रजीतल्या ट्रूमनमध्ये बऱ्यापैकी कव्हर आहेत. परंतु मला तुम्हाला याच्यासाठी एक स्पेशल पुस्तक रिकमेंड करायला आवडेल. ते पुस्तकाचं नाव असं आहे, ते पुस्तक आहे अकाउंट्सवरचं, नाव आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, आणि ते पुस्तक आहे शशी गुप्ता आणि RK शर्मा यांचं. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट अकाउंटिंग नावाचं पुस्तक SM शुक्लांचं. ही दोन्ही पुस्तकं या चॅप्टरसाठी चांगल्या प्रकारे काम करू शकतात. त्याचप्रमाणे हीच पुस्तकं आपल्याला पुढच्या देखील एका चॅप्टरसाठी कामाला येऊ शकतात, ज्याचं नाव आहे बिझनेस फायनान्स, जो आपण बघू त्यावेळी मी ते रिमाइंड तुम्हाला करेनच. तिसरा चॅप्टर जो बिझनेस इकॉनॉमिक्सवरचा आहे, ज्याच्यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणते, डिमांड, सप्लाय, इलास्टिसिटी, कन्झ्युमर बिहेवियर, लॉ ऑफ व्हेरिएबल प्रपोर्शन्स, थिअरी ऑफ कॉस्ट, प्राईस डिटर्मिनेशन, मग त्याच्यात परफेक्ट कॉम्पिटिशन असेल, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन, प्राईस डिस्क्रिमिनेशन किंवा प्रायझिंग स्ट्रॅटेजीज असतील, स्किमिंग किंवा पेनिट्रेशन प्रायझिंग, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या निराली पब्लिकेशनच्या बुकबरोबरच किंवा इंग्रजीतून जे अभ्यास करणार आहेत त्यांना ट्रूमनच्या बुकबरोबरच एक पुस्तक मला रिकमेंड करायला आवडेल. अगदी साधं सोपं पुस्तक आहे, ISC बोर्डाचं 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक, ISC बोर्डाचं 12वीचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक. आणि त्याचबरोबर आपलं शिवाजी विद्यापीठ किंवा मुंबई विद्यापीठाचं जे 12वीचं पुस्तक आहे अर्थशास्त्राचं मराठीतलं, त्यात देखील अनेक कन्सेप्ट यातल्या क्लिअर झालेल्या आहेत, ती देखील तुम्ही गरजेप्रमाणे वापरू शकता. चौथा टॉपिक बिझनेस फायनान्स. याच्यामध्ये मित्रांनो लीज फायनान्सिंग असेल, सोर्सेस ऑफ फायनान्स असतील, कॉस्ट ऑफ कॅपिटल असेल,
कॅपिटल बजेटिंग, वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क रिटर्न ॲनालिसिस, इंटरनॅशनल मॉनिटरी सिस्टम, FDI, फॉरेन एक्सचेंज मार्केट्स, इंटरनॅशनल फायनान्शियल मार्केट इन्स्ट्रुमेंट्स, GDR, ADR, युरो करन्सी, इंटरनॅशनल आर्बिट्रेज, अशा बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मित्रांनो, या गोष्टींचा जर आपल्याला नीट अभ्यास करायचा असेल बिझनेस फायनान्सचा, तर त्या दृष्टीनं मगाशी जी दुसऱ्या चॅप्टरला तुम्हाला मी पुस्तकं 2 सांगितली, एक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मॅनेजमेंट अकाउंटिंगचं शशी गुप्ता आणि RK शर्माचं, त्याचप्रमाणे तुम्हाला मी दुसरं सांगितलं SM शुक्लांचं कॉर्पोरेट अकाउंटिंग. ही दोन्ही पुस्तकं अत्यंत कामाला येणारी अशी पुस्तकं आहेत आणि ती तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता. जर 5व्या चॅप्टरबद्दल बोलायचं झालं, बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि रिसर्च मेथड, 2 घटक त्याच्यामध्ये आहेत. एक घटक आहे बिझनेस स्टॅटिस्टिक आणि दुसरा रिसर्च मेथड. बिझनेस स्टॅटिस्टिकमध्ये अगदी सोपं आहे. आपला जो FY किंवा SYला मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्सचा पेपर झाला होता, त्यातले बरेच घटक यात कव्हर झालेत. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी, मेजर्स ऑफ डिस्पर्शन, मेजर्स ऑफ स्क्यूनेस, कोरिलेशन, रिग्रेशन, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि याच्यासाठी आपलं FY SYचं ते पुस्तक वापरलं तरी चालू शकतं. पण कन्सेप्ट जर तुम्हाला नीट क्लिअर व्हायचे असतील तर एक छान पुस्तक आहे रामेंदू रॉय यांचं प्रिन्सिपल्स ऑफ स्टॅटिस्टिक, हे पुस्तक तुम्ही वापरू शकता. मित्रांनो, त्यानंतर याच 5व्या चॅप्टरमधला जो दुसरा भाग आहे त्याच्यात रिसर्च रिलेटेड गोष्टी आहेत. रिसर्चचे टाईप, कन्सेप्ट, डिझाईन्स, डेटा कलेक्शन, क्लासिफिकेशन, सॅम्पलिंग, हायपोथिसिस टेस्टिंग, रिपोर्ट रायटिंग. याच्यासाठी ॲज अ कॉमर्स स्टुडंट मला तुम्हाला एक पुस्तक रिकमेंड करायला आवडेल, रिसर्च मेथॉडॉलॉजी इन कॉमर्स CR कोठारींचं, जे माझ्या PhDच्या रिसर्चच्या वेळी आणि MCOMला रिसर्च मेथॉडॉलॉजी पेपर शिकवताना ज्या वेळी मला गरज पडली रिसर्चच्या कन्सेप्ट क्लिअर करायची, त्यावेळी मी ते रेफर केलेलं आहे आणि अगदी छान असं ते पुस्तक आहे असं माझं मत आहे आणि तुम्ही सगळ्यांनी देखील ते वापरावं. त्याचप्रमाणे आपण MCOMला जी रिसर्च मेथॉडॉलॉजी शिकलेली असते ती देखील इथं मदतीला येत असते. 6वा जो युनिट आपला असतो बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. याच्यामध्ये मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याची प्रिन्सिपल, त्याची फंक्शन, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, अथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी, त्याचप्रमाणे मोटिवेशन, लीडरशिप, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, बिझनेस एथिक्स, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, कॉम्पेन्सेशन मॅनेजमेंट, परफॉर्मन्स ॲप्रेझल, पर्सनॅलिटी, परसिप्शन, ॲटिट्यूड, ऑर्गनायझेशन कल्चर, असे बऱ्याच गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. या अर्थात निराली पब्लिकेशनच्या आपल्या ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे कव्हर आहेत. परंतु त्याच्याच बरोबर काही पुस्तकं मला सजेस्ट करायला आवडतील. त्यामध्ये एक पुस्तक आहे बिझनेस स्टडीज नावाचं, अत्यंत जुनं पुस्तक, बिझनेस स्टडीज, पूनम गांधींचं. ते तुम्ही वापरू शकता. त्या पुस्तकाचा फार चांगला उपयोग होतो या टॉपिकसाठी असं मला सांगावंसं वाटतं. त्याचप्रमाणे VSP राव यांचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, VSP रावांचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे एक चांगलं पुस्तक या चॅप्टरसाठी आहे. 7वा जो घटक आहे बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, ज्याच्यामध्ये इंडियन फायनान्शियल सिस्टीम, बँकांचे टाईप्स, कमर्शियल बँक, रिजनल रुरल बँक, फॉरेन बँक, कोऑपरेटिव्ह बँक, RBI, बँकिंग सेक्टर रिफॉर्म्स, फायनान्शियल मार्केट, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, फायनान्शियल रेग्युलेटर्स इन इंडिया, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म, डिजिटलायझेशन ऑफ बँकिंग अँड अदर फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या निराली पब्लिकेशन मराठीतलं आणि टॅक्समनचं इंग्रजीतलं ही जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला निश्चितच उपयोगी आहेत. पण त्यांच्याचबरोबर मला तुम्हाला मनी अँड बँकिंग नावांचं एक पुस्तक सजेस्ट करायला आवडेल. मनी अँड बँकिंग हे पुस्तक आहे DM मिथानी यांचं. ते देखील एक छान पुस्तक कव्हर करतं, कन्सेप्ट क्लिअर करतं. 8वा जो चॅप्टर आहे तो मार्केटिंग मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट अँड ॲप्रोचेस मार्केटिंगमधले, मार्केटिंग चॅनल, मार्केटिंग मिक्स, स्ट्रॅटेजिक मार्केटिंग प्लॅनिंग, मार्केट सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग, प्रोडक्ट डिसिजन, प्राइसिंग डिसिजन, प्रमोशन डिसिजन्स, डिस्ट्रीब्युशन डिसिजन्स, कन्झ्युमर बिहेवियर, सर्व्हिस मार्केटिंग, ट्रेंड्स इन मार्केटिंग, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, अशा बऱ्याच गोष्टी आहेत.
याच्यासाठी एक छान पुस्तक मला तुम्हाला रिकमेंड करायला आवडेल. फिलिप कोटलर यांचं प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग हे एक छान पुस्तक आहे. फिलिप कोटलर प्रिन्सिपल्स ऑफ मार्केटिंग, ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. 9वा चॅप्टर आहे लिगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. बिझनेस लॉ, व्यावसायिक कायदे तुम्ही शिकला होतात, जे शिवाजी विद्यापीठाला 3rd इयरला, मुंबई विद्यापीठाला 2nd इयरला, किंवा प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं कॉमर्सची डिग्री आहे तिथं तिथं कुठल्या ना कुठल्या 3 वर्षापैकी एका वर्षाला हा लॉचा पेपर असतो, ज्याच्यात इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872, स्पेशल कॉन्ट्रॅक्ट्स, सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881, कंपनीज ॲक्ट 2013, कॉम्पिटिशन ॲक्ट 2002, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ॲक्ट, RTI ॲक्ट 2005, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, ज्याच्यामध्ये पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, GST ॲक्ट, अशा वेगवेगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. आणि हा जो लिगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस आहे त्याच्यासाठी मला तुम्हाला रिकमेंड करायचं जर झालं एखादं चांगलं बुक, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की कंपनी लॉ नावाचं जे पुस्तक आहे KC गर्ग यांचं, ते एक चांगलं पुस्तक आहे. कंपनी लॉ, KC गर्ग. किंवा तुम्ही जर ICAIच्या वेबसाईटला गेलात तर कंपनी लॉ संबंधी PDF स्वरूपात बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे, जी तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे 10वा जो चॅप्टर आहे इन्कम टॅक्स अँड कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या बऱ्याच बेसिक कन्सेप्ट आहेत. रेसिडेन्शियल स्टेटस असेल, एक्झम्पशन्स, डिडक्शन्स, ॲग्रिकल्चरल इन्कम, कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स, वेगवेगळी 5 हेड्स त्याची, ॲसेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल, क्लबिंग ऑफ इन्कम, त्याचप्रमाणे इंटरनॅशनल टॅक्सेशन, कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग असेल, डिडक्शन अँड कलेक्शन ऑफ टॅक्स ॲट सोर्स, ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स, फायलिंग ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न, अशा बऱ्याच गोष्टी असतात. या इन्कम टॅक्ससाठी जर आपण विचार केला तर मला एक पुस्तक तुम्हाला सजेस्ट करायला आवडेल, ते म्हणजे इन्कम टॅक्स लॉज अँड अकाउंट्स, मल्होत्रा नावाच्या रायटरचं पुस्तक आहे. ते एक चांगलं पुस्तक आहे असं माझं मत आहे. मित्रांनो, तुम्हाला या पेपर 1, पेपर 2 याच्या संबंधीच्या काही गोष्टी सांगितल्यानंतर मला काही सांगावंसं वाटतं ते असं की ज्यावेळी तुम्हाला पेपर 1 घ्या, पेपर 2 घ्या, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्यावेळी पहिली गोष्ट तुम्ही करायची ती म्हणजे गेल्या 3 वर्षातले 2 वर्षातले ABCD असे सेट असतातच, त्यामुळे बरेचसे क्वेश्चन पेपर तुम्हाला मिळू शकतात, ते तुम्ही बघायचे. यातून प्रत्येक घटकावर काय प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे तुमच्या लक्षात येईल. एकदा ते लक्षात आलं की त्या अनुषंगानं तुम्ही काय करू शकता, तर कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा, कोणत्या घटकावर नोट्स काढायचे, कोणते घटक जास्त कॉन्सन्ट्रेट करायचे, वाचायचे, हे तुम्हाला कळेल. त्यामुळं पहिले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कसे विचारलेत, कोणते विचारलेत प्रत्येक घटकावर, ते लक्षात घ्यायचं. मग त्या घटकाचं मटेरियल तुम्हाला जे मी वेगवेगळे रेफरन्सेस, सोर्सेस दिलेत, माझी जी आठवड्याला लाईव्ह लेक्चर किंवा वेगवेगळे माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज, व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेलं मटेरियल असेल, त्या माध्यमातून तुम्ही कोणता अभ्यास करायचा ते निवडू शकता. एकदा का तुम्ही वाचलं की त्याच्या नोट्स करून ठेवायच्या, आणि नोट्स या काही वास स्वरूपात काढायच्या नाही, तर एक वाक्य त्याचं उत्तर, कारण आपल्याला 4मधनं एक सिलेक्ट करायचं आहे दोन्ही पेपरच्या बाबतीत. म्हणजे एक वाक्य दिलेलं असेल, त्याला 4 पर्याय असतील, त्यातला एक पर्याय निवडायचा आहे. त्यामुळं त्या अनुषंगानं तुम्ही अभ्यास करायचा आहे. तशा शॉर्टकटमध्ये अत्यंत ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात नोट्स तयार करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्हिजन. आपण जे करतो अभ्यास, त्याची रिव्हिजन सतत आपण करत राहिलो पाहिजे. त्यामुळं पुढचं पाठ मागचं सपाट असं आपल्याला होणार नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ही एक्झाम मला क्रॅक करायचीच आहे, मला सेट किंवा नेट या अटेम्प्टमध्ये पास व्हायचंच आहे, स्कोअर चांगला करायचाच आहे, असा विचार करून 24 तास त्याचा ध्यास घेऊन जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच त्यात काही कठीण आहे असं मला वाटत नाही. मी तुमच्या गायडन्ससाठी निश्चितपणानं उपलब्ध आहे. व्हॉट्सअपच्या, टेलिग्रामच्या, यूट्यूबच्या माध्यमातून, किंवा अगदी माझ्याशी पर्सनली देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली का? भारत स्वतंत्र व्हावा म्हणून. महात्मा गांधींनी आयुष्यभर सत्याग्रह केला, अहिंसेचं तत्त्व पाळलं, आंदोलनं केली सरकारविरुद्ध का? भारत स्वतंत्र व्हावा म्हणून. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात शिक्षा भोगली का?
भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशात जाऊन अगदी खडतर परिस्थितीत अभ्यास केला, त्यातून भारताला एक चांगली राज्यघटना मिळवून दिली. मित्रांनो, या सगळ्यांनी देशासाठी त्याग केला. आपण अण्णा हजारेंचं काम बघतो, मदर तेरेसांचं काम बघतो, या सगळ्यांनी समाजासाठी काही ना काही घडवून आणलंय. मित्रांनो, आपल्याला समाजात चांगले विद्यार्थी घडवायचे, चांगले संस्कार त्यांच्यावर करायचेत, यासाठी नेटसेट होऊन प्राध्यापक बनणं ही समाजाप्रती आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, समाजासाठी हे आपल्याला करायचं हे ठीक आहे, पण वैयक्तिक देखील एक चांगलं आयुष्य जगायचं असेल, चांगलं उत्पन्न कमवायचं असेल, चांगलं सामाजिक दर्जा मिळवायचा असेल, एक चांगली जॉब क्रॅक करायची असेल, तर निश्चित सेटनेट क्रॅक करणं हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे आणि ते अत्यंत सोपी गोष्ट आहे. तुमच्या मनात निश्चितपणानं चांगली इच्छा आहे, दुर्दम्य इच्छा आहे सेटनेट व्हायची. त्या दृष्टीनं तुम्हाला 24 तास अहोरात्र प्रयत्न करायचे, ते योग्य दिशेनं करायचे. मी दिशा तुम्हाला सांगितली. अगोदर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न बघायचे, त्या अनुषंगानं कोणत्या घटकावर कोणते प्रश्न विचारले जातात हे बघायचं, त्या अनुषंगानंच घटकांचा अभ्यास वेगवेगळ्या मटेरियलमधून करायचा. आपला यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल हे सगळं बघायचं. पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. त्या माध्यमातून तुम्हाला प्रॉपर गायडन्स होत राहीलच आणि निश्चितच येत्या अटेम्प्टमध्ये कुठल्याही परिस्थितीत सेटनेटची परीक्षा तुम्ही पास व्हायचं. त्या अनुषंगानं तुम्हाला आठवड्याला एक लेक्चर, वेगवेगळे व्हिडिओज आणि क्वेश्चन पेपर्स तुम्हाला उपलब्ध करून देण्याचं काम मी करणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन तुमच्या परीक्षा घेऊन तुम्ही किती पाण्यात आहात हा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चितपणानं करणारच आहे. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो, कह दो समंदर से लहरों को संभल कर रखे, कह दो समंदर से लहरों को संभल कर रखे, जिंदगी में तूफान लाने के लिए, जिंदगी में तूफान लाने के लिए मेरा दिल ही काफ़ी है, मेरा दिल ही काफ़ी है. स्वतःची इच्छा तुमची स्ट्रॉंग असू दे, प्रयत्न अथक असू देत, मार्गदर्शकांचं मार्गदर्शन राहू दे आणि निश्चितच तुम्ही या प्रयत्नात सेटनेट क्रॅक कराल हीच सदिच्छा देतो. आणि या ठिकाणी मी